तिसरी बातमी मार्चच्या संपाबाबत। मार्चच्या संपामुळे गेल्या 3 दिवसांपासून राज्यातल्या सर्व प्रमुख शहरांमधली रुग्णसेवा वेठीला धरली गेली आहे। नागपूर, सोलापूरसह अनेक ठिकाणी नोटिसा बजावल्यावरही कामावर रुजू झाले नसल्यामुळे डॉक्टरांना निलंबित करण्यात आले। तर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी संपकरी डॉक्टरांना अल्टिमेटम दिलाय। या सगळ्या गदारोळात रुग्णांचे हाल थांबणार का हा प्रश्न आहे। डॉक्टर म्हणजे पृथ्वीवरचा देव। सततच्या मारहाणीमुळे देव कोपला। राज्यभरात भक्तांचे प्राण कंठाशी। धुळ्यामध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणीमुळे डॉक्टरांनी आरोग्य यंत्रणा वेठीस धरली आहे। मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह राज्यभरात माडच्या निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केले। यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत। बहुत तकलीफ है, ऐसा नहीं होना चाहिए जैसा हो रहा है। मैं रात में मेट्रन को उठा रहा हूँ, सिस्टर को उठा रहा हूँ कि आप उठो जरा, देखो मेरी पेशेंट तकलीफ से एकदम तड़प रही है। हाँ आँख पलट रही है, मगर उनको जा रहा उठा रहा तो बोले नींद मत कर, परेशान मत कर। फॉर्म पण दिले जात नाहीत आणि डॉक्टर स्ट्राईकवर आहेत असं पण सांगितलं जाते। आता जर उद्या या मुलाला काही झालं तर कोण जिम्मेदार आहे? डॉक्टर बोलतात तुम्ही 11 नंबरला जावा, सोनोग्राफी करा। आता इमर्जन्सी असून पण डॉक्टर लोक नसून तर काय फायदाच नाही ना। पब्लिक कुठे जाणार? मिस्टर आहे ना जास्त सिरियस होते, रक्ताच्या वांट्या होत होत्या त्यांना, पण डॉक्टर नसल्यामुळे त्यांनी कोणी देखभाल पण म्हणजे कोणी लक्ष पण दिलं नाही। त्याच्यामुळे काय झालं, त्यांचे मिस्टर वारले। विशेष म्हणजे भीती वाटत असेल तर नोकऱ्या सोडा असं दस्तूर खुद्द हायकोर्टानं बजावून देखील संपकरी डॉक्टर बदलेले नाहीत। हायकोर्टानं तंबी दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनीही माडच्या डॉक्टरांना तातडीनं रुजू होण्यास बजावलं। अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापण्याचा इशाराही दिला। शेवटचा उपाय आम्ही सांगितलं, आज निर्णय केलेला आहे आम्ही की या ठिकाणी आपण आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जर कामावर आला नाही तर तुमचं 6 महिन्याचं जे वेतन आहे ते आम्ही तुम्हाला या ठिकाणी देणार नाही। आम्ही त्यांचं वेतन कपात या ठिकाणी 6 महिन्याचं करणार आहोत। या इशाऱ्यानंतर डॉक्टर काहीसे बॅकफूटवर आले, तरी देखील राज्यभरात मात्र या संपाचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले। पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये 250 संपकरी डॉक्टरांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, तर रुग्णालयाच्या बालरोग विभागामध्ये डॉक्टरांना कोंडून ठेवल्याचा आरोप संपकरी डॉक्टरांनी केला। विभाग प्रमुखांनी आंदोलनात सहभागी होऊ नये म्हणून कोंडण्यात आल्याचा माडचा आरोप आहे। औरंगाबादमध्ये डॉक्टरांचं आंदोलन शमवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी डॉक्टरांची बैठक घेतली। या डॉक्टरांना योग्य ती सुरक्षा पुरवण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं। त्याचवेळी रुग्णालय प्रशासनानं 189 डॉक्टरांना कामावर परतण्याची नोटीस बजावली आहे। पोलीस फोर्स आमच्याकडे वाढवून दिलेला आहे। त्यांनी त्यांची कारवाई कशी करावी याबद्दल माहिती दिली। त्याच्यानंतर ट्रॅफिक संबंधी तिथे पार्क होणाऱ्या ॲम्ब्युलन्सेस, ते पार्क होणाऱ्या रिक्षा ह्याच्यासंबंधी काय कारवाई करता येईल ह्याच्यासंबंधी ठोस सूचना त्यांच्या अधिकाऱ्यांना दिल्या। त्यात आमच्याकडून काय अपेक्षित आहे हे देखील आम्हाला सांगण्यात आलं। आज जी मीटिंग झालेली आहे त्यामध्ये आम्हाला जो रिस्पॉन्स पाहिजे होता तो आतापर्यंत कधीच भेटला नव्हता, तो आज आम्हाला भेटला। त्यामुळे आम्ही सरांचे खूप आभार मानतो आणि आम्ही आमच्या रेसिडेंटच्या वतीने लवकरच विचार करू, जेणेकरून जी काही रुग्णसेवा विस्कळीत पडलेली आहे तिला आम्ही परत चालू करू। सोलापूरमध्येही 112 निवासी डॉक्टरांना संप सुरू ठेवल्यामुळे निलंबित करण्यात आलंय। त्यांना काल रात्री रुजू होण्यासाठी नोटीस दिली होती आणि आज सकाळपासून कामावर रुजू न झाल्यामुळे 112 डॉक्टर्सना, निवासी डॉक्टर्सना निलंबनाची कारवाई केलेली आहे। डॉक्टरांच्या मागण्या रास्त आहेत, त्यांना होणारी मारहाण गैर आहे। शेवटी डॉक्टर हा माणूसच असतो, देव नाही हे रुग्णांनी आणि त्यांच्या नातलगांनी समजून घ्यायला हवं। त्यांना सुरक्षित वाटेल असं वातावरण तयार करणं ही सरकारची जबाबदारी आहे, पण त्यासाठी डॉक्टरांनी सगळी सेवा वेठीला धरण्याचं कारण काय? या संपामुळे कुणाच्या जीवाशी खेळ होणार असेल तर त्याची जबाबदारी कुणाची? डॉक्टरांना मारहाण, त्यानंतर येणारा संप आणि मग रुग्णांचे हाल, हे दुष्टचक्र कायमचंच भेदायला हवं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।